असं आहे की डाटा सेंटर आणि तेही पालखूंमध्ये तिच्या पुढचं जे ठाणं आहे ते पालखू कांदेर असं वाढत चाललं. त्याच्यामुळे ह्याचा जो पर्यावरणाचा धोका आहे आपण लक्षातच घेतला आणि जगामध्ये आता ह्याच्या विरुद्ध आवाज निघाला. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी पण ह्याच्या विरुद्ध काही प्रश्न विचारले आणि केवळ अमेझॉन नावाची फॉरेनची कंपनी येते अजून आपल्याला पांढऱ्या कातड्याचा नाद काय आपला सुटलेला नाही. आणि एखादा विषय महासभेत आला तरी कशाला निवडून आलेत नगरसेवक? हे नगरसेवक कशाला निवडून आले? तुम्ही सुप्रीम कोर्टात जाता 2800 कोटी रुपयाचा TDR देण्याचा काय बोलाचाली करता. महासभा अस्तित्वात असते, एवढा मोठा TDR जाणार आहे, तुम्हाला महासभेची परवानगी घ्यायला नको? कायद्यान्वये तुम्हाला महानगरपालिकेचा 1 रुपयाही खर्च करायचा असेल किंवा द्यायचा असेल किंवा उलाढाल करायची असेल तर तुम्हाला महानगरपालिकेची परमिशन घ्यावी लागते. फॉरेस्ट मध्येही तसंच केलं. त्या अमेझॉनचे 50 शेल्टर आले. त्या शेल्टर खाली त्या 50 अधिकारी निवडून बसवणार आहे. लोकांचे जीव महत्वाचे की तुमचे चोचले महत्वाचे? आणि हे कुठलं उत्तर आलं की माळवी बघणार आहे? माळवीचं काय संबंध? मनीष जोशी जबाबदार आहे, सचिव तो आहे. सचिवाने अशी उत्तर तुम्ही महासभेला पहिल्यांदा माहिती का नाही दिली? उद्या विधानसभेमध्ये एखादा विषय आणला आणि एखाद्या मंत्र्यांनी सांगायचं की मी नाही बोलणार, मुख्यमंत्री येऊन बोलणार आहे, मुख्यमंत्री 4 दिवसांनी बोलणार आहे, आम्ही विषयाला हातच नाही घालणार. म्हणजे महासभेतल्या नगरसेवकांना फक्त येडं करण्याचं काम सध्या चालू आहे. दोन्ही महासभेमध्ये आम्ही असे विषय दाखवून देऊ ज्याच्यामध्ये झालम झोल आहे. त्या झोल लपवण्यासाठी म्हणून यांना विचारांना सगळ्या नगरसेवकांना अंधारात ठेवण्यात येतं. नगरसभेत इतके डीप जात नाहीत की या विषयाचं घोषवाद. 50 शेल्टर कशाला देणार आहेत अमेझॉन? काय कारण काय? एकदम त्यांना कुठलं प्रेम आलं ठाणेकरांबद्दल? आज ठाण्यात तसंच पाणी कमी आहे. मानता की नाही ठाण्यात पाणी कमी आहे? एक तरी पत्रकार सांगेल का ठाण्यात पाणी आहे म्हणून? मग असं असताना 12 MLD पाणी दररोज द्यायचं. आणा ना गव्हर्नमेंट कडनं, आणा 12 MLD. एवढा मोठा फायदा जर गव्हर्नमेंटला होणार आहे, महाराष्ट्र सरकारचं जगभरात नाव होणार आहे, आणा 12 MLD पाणी. आणि ठाणेकर देत आहेत म्हणून अजून 12 MLD घ्या, म्हणजे 24 करा. हे ठाण्याची तरतूद तरी होईल. त्या भागाचं टेम्परेचर 305 किलोमीटरनी वाढणार आहे. हे बघा, यांनी शॉर्ट मध्ये सांगितलं हा मॅप आहे ना, हा बाळकुंड मध्ये किती रहिवासी असतील? बाकी सोसायटी राहू द्या, बाळकुंड गावामध्ये किती जण राहतात? म्हणजे गावाच्या गाव उद्ध्वस्त करायचे आहेत तुम्हाला? द्या ना कुठेतरी बाहेरच्या बाहेर ठिकाणी द्या. जाऊ द्या शहापूरच्या पलीकडे, कसाऱ्याच्या अलीकडे, जिथे मैलोनी मैलो कोण राहत नाही तिथे जाऊ द्या ना. तुम्हाला शहरात कशाला हवंय? आणि हे काय अमेझॉन आमचं पर्सनल काही दुश्मन नाही. म्हणजे युरोकिड्स 497 मीटरवर, राष्ट्रविनायक हॉस्पिटल 417 मीटरवर, माऊली चाइल्ड केअर हॉस्पिटल 401 मीटरवर, ग्राउंड लोढा 607 मीटरवर. म्हणजे सगळे 1 किलोमीटरच्या आत आहेत. भुस्तमजी 700 मीटरवर, म्हणजे 1 किलोमीटर पण लांब नाहीत. आता रुस्तमजी मध्ये किती लोक राहायला आले दरबाऱ्यामध्ये? म्हणजे त्यांनी काय दिवसभर आवाज सहन करत बसले. आणि इट इज अ एन्व्हायरमेंटल हजार्ड. पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय धोकादायक आहे. एक तर ठाण्याचं टेम्परेचर यांच्या झाडी कापणीमुळे किती वाढलंय? पाहिजे तशी झाडं कापतात. आतापर्यंत 8,000 झाडं कापली गेली 10,000च्या वरती. त्याचं उत्तर आणि परत आपल्याकडे असतंच, आम्ही परत लावणार आहोत. कुठे लावणार आहोत? कशी होणार आहे? त्याचं काय उत्तर नाही. कुठे लावले ते काय कळायला मार्ग नाही, कुठे उगवलीत ते काय कळायला मार्ग नाही. लावणार आहोत.
हे कुठल्या राजकीय दबावाखाली काम करत हेच मला कळत नाही यार. म्हणजे 2800 कोटी रुपयाचा TDR हा तर लूट आहे, लूट. तुम्हाला महासभेची परवानगी लागते हे तुम्हाला माहित नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना कदाचित माहित असेल, पण इथल्या महापालिकेच्या आयुक्तांना माहित नाही की मला महासभेत जाऊन निदान कमीत कमी माहिती तरी द्यायला पाहिजे की आपण असं असं करतो. तुम्ही कन्सेंट टर्म्स साईन करता, त्या कन्सेंट टर्म्सला तुम्हाला मान्यता घ्यायला नको महासभेची. तुम्ही काय वैयक्तिक मालक आहात या महासभेचे? या महासभेची जबाबदारी महासभेवर येते. तुम्ही काल हा विषय आणला, या विषयाची काय माहिती दिली तुम्ही महासभेला? महासभेमध्ये काय अडाणी कॉर्पोरेटर बसलेत सगळे, ज्यांनी तुमच्याकडनं पैसे घेतले. 50 सेंटरची लालच दाखवून तुम्ही ठाणेकरांना मूर्ख बनवता का? याचं एकही उत्तर द्यायचं नाही. आणि मात्र अमेझॉन येणार आहे. अमेझॉन गेला का जीच्या जी मध्ये. बाळकुंच्या लोकांचं काय भलं करणार आहे? त्यांच्या प्रकृतीवर ह्याच्यावर यामुळे होणाऱ्या परिणामाची जबाबदारी कोण घेणार आहे? एक काम करा ना, अमेझॉनच्या बाजूला आयुक्तांचा, उपायुक्तांचा सगळ्यांचे बंगले बांधून घ्या तिथे आणि तिथे राहायला सांगा त्यांना. महापौर निवासी तिथेच बांधा आणि सांगा राहा तिथे तुम्ही त्या आवाजामध्ये. हे जे काही चालू आहे ठाण्यामध्ये, केवळ पैशाचं अर्थकारणाच्या माध्यमातून स्वतःची खिसे भरण्याची कामं जी काही सुरू झालेली आहेत, त्याला कुठेतरी रोख लावावाच नाही. 2800च्या TDR कडे आम्हीच म्हणतोय का? विरोधी पक्षाचे मंत्री म्हणतायत की याच्यात घोटाळा झालाय. मी विरोधी पक्ष नाही, सत्ताधारी पक्षाचे मंत्री म्हणतायत याच्यात घोटाळा झालाय. मी म्हणतोय का? मी म्हणतो. अख्खं ठाणं म्हणताय याच्यात घोटाळा झालाय.